आज मला सासूबाईंसोबत जायचे होते हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन. तर मी सकाळी लवकर निघाली, स्वयंपाक वगैरे केला, नाश्ता केला आणि आम्ही लगेच निघालो. तर घराची अवस्था पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने झालेली आहे. कपडे तसेच्या तसे पडलेले, मुलं घरी होती आणि मिस्टर घरी होते. तर कोणीसुद्धा याला हात लावलेला नाही. ब्लँकेटसुद्धा घड्या घातले नाही. सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले. किचन काउंटरवरती भांडे जसेच्या तसे जमा केलेले. मला हॉस्पिटलमधून यायला 3-4 तास लागणार होते. पण सर्व म्हणजे एक स्त्री जर घरी नसेल, तर घराची हालत काय होते तुम्ही पाहू शकता. सगळ्यात आधी मी बेडरूमपासून सुरुवात केली आणि घरी एवढी थकून आल्यानंतरसुद्धा बेडरूम नीटनेटकी करून घेतली. माझ्या बेडरूममध्ये पक्ष्यांनी कसं घरटं बनवलं आहे, ते मी तुम्हाला दाखवलं आहे. त्यानंतर मी लगेच पाहू शकता माझी बेडरूम कशी क्लीन करून घेतली. मुलांची जी स्टडी रूम आहे आणि देवाची रूम आहे माझी, तीसुद्धा क्लीन करून घेतली. किचनसुद्धा भांडी वगैरे घासून अगदी व्यवस्थितपणे नीट अँड क्लीन करून घेतले. त्यानंतर समोरची ब्लँकेट्स वगैरे सर्व घड्या घातल्या आणि अगदी व्यवस्थितपणे संपूर्ण हॉलसुद्धा मी नीट अँड क्लीन करून घेतला. एक स्त्री जेव्हा घरी नसते तेव्हा घराची काय हालत होते आपण पाहू शकता. आणि घरामध्ये आता एवढं छान आणि प्रसन्न वाटत आहे तुम्हाला काय सांगू. तर तुम्हालासुद्धा माझ्यासारखीच सवय आहे का घर नीटनेटकं आणि क्लीन ठेवण्याची? मला कमेंट करून सांगायला विसरू नका.